नमस्कार. आजचा विषय हा तुमचा लाडका आहे, आवडीचा आहे. म्हणजे खरं म्हटलं तर हा विषय सगळ्यांनाच आवडतो. विषयाचं नाव आहे प्रेम. खूप छान शब्द आहे हा, प्रेम. मला असं विचारायचं आहे, माझे गुरु पण मला हे नेहमी विचारायचे की तू स्वतःवर कधी प्रेम केलंस का रे? दुसऱ्यांवर करत राहिलायस किंवा दुसऱ्यांवर करतोयस, स्वतःवर कधी प्रेम केलंयस का तू? आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गुरूंनी मला खूप सुंदर शिकवल्या. आज मला त्याचा भरपूर फायदा होतोय माझ्या रोजच्या व्यवहारात. म्हणजे जसं मी म्हणलं की मैत्री, मी स्वतःशी माझी खूप छान मैत्री केली. प्रेम मी स्वतःवर खूप केलं. म्हणजे कधी कधी मी असं विचारतो पण की अंघोळ करताना आपण स्वतःला बघतो का रोज? तर नाही. का माहित नाही मला, पण लोक स्वतःलाच पाहत नाहीत, स्वतःलाच प्रेम करत नाहीत. आणि मी खरं सांगायचं तर खूप प्रेम केलंय मी माझ्या स्वतःवर. तर केलंच आहे मी, पण माझ्या मंत्रांवरती मी जप करायचो तो अतिशय प्रेमाने करायचो. साधना केली मी अतिशय प्रेमाने केली. जी गोष्ट केली ती प्रेमानेच केली. लोक थोडासा अर्थ वेगळा घेतात. प्रेमाने म्हणलं की जरा अर्थ एकदम कुठेतरी वेगळ्या दिशाकडे जायला लागतो माणूस. प्रेम ह्यात सगळं आलं, पण साधनेमध्ये, अध्यात्मामध्ये मी स्वतःवर प्रेम केलं. आणि अध्यात्मामध्ये मी ज्या गोष्टी केल्या, अनुष्ठान करायचो, मी मंत्रांचं अनुष्ठान करायचो. जशी त्यांच्याशी मैत्री केली तशी मी त्याच्यावर प्रेमी भरघोस केलं. मग प्रेमाबरोबर भक्ती येते, भावना येतात. अशा सगळ्या गोष्टी एक एक जोडल्या जातात आणि मग खूप छान असतं आयुष्य. पण प्रेम कोणावरही करणं एकतर्फी नाही, दुतर्फा पाहिजे. म्हणजे माझ्या आणि माझ्या गुरूंचं नातं अतिशय सुंदर होतं. मी जसं माझ्या गुरूंवर अतिशय प्रेम केलं तसं त्यांनी माझ्यावर खूप अतिशय प्रेम केलं. सगळ्या गोष्टी अशा खूप सुंदरता शिकवत असत, मला सांगत असत आणि करून घेत असत. माझी एक निष्ठा होती त्यांच्याबरोबर, आजही आहे. म्हणजे खरं वास्तविक तर आता ते माझे दोन्ही गुरु नाही आहेत. म्हणजे अगस्त्य आई ज्या होत्या त्या नेहमी म्हणाली की अरे स्वामींवर तू प्रेम करायला लाग, आधी मैत्री मग प्रेम करायला लाग, मग भक्ती कर, प्रेमातनं भक्ती कर, मग तू भावनेने त्यांच्याबरोबर अटॅच हो. आणि हे सगळं मी केलं. मला जे काय मिळायचं होतं, जे काय मिळवायचं होतं, ह्या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या. पण ह्या काय लोकांना सांगण्यासारख्या नाही तो. म्हणजे मला आलेला अनुभव हे मी जगभर दवंडी पिठात सांगणं अतिशय चुकीचं आहे. मला अनेक लोक सांगतात फोनवर माझ्याशी गप्पा मारताना, मला काल हा अनुभव आला, परवा अनुभव आला. ठीक आहे, हा तुमचा अनुभव आहे, पण ते माझं ज्ञान नाही ना. मला असं म्हणायचं की तुमचा अनुभव तुमच्यापेक्षा तो तसाच ठेवा, सांगू नका कोणाला. काहींना लवकर अनुभवच येत नाहीत, कारण प्रेम तेवढं, कारण आपल्याकडे प्रेम केलं जातं हे बऱ्याचदा पाहिलं जातं, तर ते त्याच्यामध्ये मतलब खूप आहे. म्हणजे प्रेमाने आपण देवाशी बोलतो तेव्हा सांगतो की तू माझ्यासाठी पहिलं काहीतरी कर, मग मी तुझ्यासाठी काहीतरी करीन. गिव्ह अँड टेक आहे. सेम गुरुबद्दल पण तसंच आहे. म्हणजे गुरुकडे काय जायचं किंवा गुरु काय करायचा, तर त्याने गुरुने सतत माझी कामं करत राहिली पाहिजे. गुरुवर प्रेम असणं हा फार लांबचा भाग आहे.
गुरुनी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे आणि सतत माझंच काम केलं पाहिजे. म्हणजे आयुष्यामध्ये येणारे माझे जे अडथळे हे सतत माझ्या गुरुनी, माझ्या देवानी दूरच केले पाहिजेत. आणि मी सतत अडचणी निर्माण करत राहीन आणि त्यांनी दूर केले पाहिजेत. हा एक कुठला संकेत आहे मला आजही नाही कळला. म्हणजे लोक मला असं कधी कधी म्हणतात आम्ही एक संकल्प सोडलाय. काय सोडलाय? तर माझं जर हे काम झालं तर मग मी स्वामींना हे करणार आहे. स्वामींना काय करायचं? तुम्ही त्यांना बेसनाचे लाडू 1000 देणार आहात का 2000 देणार आहात? किंवा त्यांना आणखीन तुम्ही प्रदर्शना घालणार आहात का आणखीन त्यांना काय तुम्ही करणार आहात? त्यांना काय अनंत कोटी आहे. पण तुम्ही ती सवय लावता. त्यात प्रेम कुठे आलंय? देवाणघेवाण. मी जे म्हणतो ते नेहमी तेच. माझ्या आईने मला एकदा विचारलं की तू स्वामींकडे काय मागितलंयस? ते मी आईंना सांगितलं की मी स्वामींना फक्त आयुष्यात एकच गोष्ट मागितली आणि ती मागितली प्रामाणिकपणे. ती सुद्धा अशी की म्हणजे माझे दोन्ही हात सतत तुमच्या पायावर असायला पाहिजेत आणि तुमचे हात आशीर्वादाने माझ्या डोक्यावर ठेवा. का ठेवा? तुम्हाला मजबूत बळ येऊ देत काम करण्याचं. मला असं कधी वाटलं नाही पाहिजे की बारक्या बारक्या गोष्टीसाठी मी तुमच्याकडे धाव घेईन. तुम्ही आहातच. त्यांनी मला सांगितलं भिऊ नकोस, मी पाठीशी आहे. तेव्हा वळून कशाला धावला बघायचा आपण? स्वामींनी जर सांगितलंय की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, इतकं प्रेमाने सांगितलंय तुम्हाला, तर वळून कशाला बघायचं? ते खरंच आहेत की नाही? म्हणजे प्रेम हे मतलबापुरतं आहे. खरं प्रेम कुठं आहे? मी काहीतरी केलं तर मला काही मिळालं नाही. तू मिळवण्यासाठी काय केलं होतंस? मला नेहमी हा प्रश्न पडतो की लोक म्हणतात की नाही आयुष्यामध्ये मी स्वामींवर इतकं प्रेम केलं, इतकी माझी भावना आहे, माझी इतकी भक्ती आहे, आणि मग जाता जाता हळूच काहीतरी टाकायचं. पण त्यांनी माझं हे काम नाही केलं. नोकर आहेत तुमचे? कुठलेही देव हे तुमचं नोकर आहे? कशासाठी? एकदा जर त्यांनी सांगितलं की अरे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अधिकारवाणी त्यांनी सांगितलंय, प्रेमाने सांगितलंय, मैत्रीने सांगितलंय, भावनेने सांगितलंय, त्यांना तुमच्याबद्दल असणारी भक्ती आहे. म्हणजे खरं तुम्हाला असायला पाहिजे पण त्यांना पण आहे ती. आणि त्यात ते म्हणतात की भिऊ नकोस मी आहे पाठीशी. एवढं मोठं वाक्य तुम्हाला प्रेमाने ते देत आहेत आणि मी कुठेतरी चाच पडत बसलो अजूनही. आणि मग कामं नाही झाली आपली किंवा म्हणायचं आमचा विश्वासच नाही राहिला. त्याचं कारण असं कधीही स्वतःवर तू विश्वासाने प्रेम नाही केलंस, स्वतःवरच तू प्रेम केलेलं नाहीयेस, स्वतःशी कधी तू मैत्रीच केली नाहीयेस, भक्ती कधी केलीच नाही स्वतःशी. तू कधी आनंद कसा लुटायचा खूप छान असतो. आयुष्य फार सुंदर आहे. आपण ते उगीच अवघड काहीतरी करून ठेवतो. माझं हे काम नाही झालं, सतत तुमचीच कामं करत राहायची काय देवांनी? आज एक काम संपलं उद्या ते व्हायला पाहिजे, परवा झालं अजून एक व्हायला पाहिजे. अरे लाईनच असते, लिस्ट असते, लिस्ट. म्हणजे पहिल्यांदा मला नोकरी लागू देत म्हणून तुमच्यासाठी हे करीन. लाच लुचपत देत राहायची सारखी, त्या देवाला लाच लुचपत देत राहायची. कोणी असेल तुमचं कुठल्याही देवावर प्रेम असेल पण त्याला लाच लुचपतच देत राहायची की तू माझ्यासाठी हे कर, मी तुझ्यासाठी हे करीन. ते झालं की पुन्हा मी हे वाचून तू माझ्यासाठी हे कर. झालं, नोकरी लागली, चांगली बायको मिळू दे, मिळाली, मुलं होऊ देत, झाली, मुलं मोठी होऊ देत, झाली, मुलांची लग्न ठेवू देत, ठरली, त्यांची लग्न होऊन जाऊ देत, झाली, त्यांना मुलं होऊ देत, झाली. अरे
कुठेतरी थांबशील की नाही? ह्या सगळ्या संबंध, ह्या प्रवासामध्ये तुम्ही जवळजवळ 35 ते 40 वर्ष फक्त तुम्ही मागत राहता. गिव्ह अँड टेक. देत राहा, मला देत राहा, मग मी हे करीन. तू मला देत राहा, मग मी करीन. भोळं प्रेम हे राहिलंच नाहीये. मग प्रेमाची भाषा तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. माझं या व्यक्तीवर खूप मोठं प्रेम आहे. 7 वर्ष आम्ही एकत्र राहिलो, लग्न केलं, नंतर काय झालं? डिवोर्स झाला. प्रेम कळतं कुठे हो? प्रेमाची भाषा किंवा प्रेमाचा शब्द किंवा प्रेमाचा अर्थ किंवा प्रेमामध्ये काय दडले हे जर कळलं असतं तर आज एवढे लाखो डिवोर्स झालेच नसते. अनेक मित्र मैत्रिणी तुटल्याच नसत्या. अनेक वादविवाद झालेच नसते. गैरसमजही झाले नसते. कुठे कळतंय? प्रेम ह्या 2 शब्द आहेत फक्त. प्रेम अप्रतिम आहे, अप्रतिम. इतका अर्थ आहे त्याच्यामध्ये खूप मोठा. आपण ते करत असताना फारसा विचार नाही करत. म्हणजे असे कित्येक लोक माझ्याकडे येतात, असं बोलून पण दाखवतात की आमचं गुरुवर किती प्रेम आहे. अगदी मान्य की वेळात वेळ काढून माझ्याकडे येतात, माझ्याशी गप्पा मारतात, सगळं ठीक. पण त्यात हळूच टाकून द्यायचं एक म्हणजे जाता आता. नाही पण माझं अजून हे काम नाही झालेलं, जरा बघा. बर, समजा नाही झालं आपल्याकडनं काही काम, कारण प्रत्येक वेळेला काय, मग ते काय करतात, मला सोडतात आणि मग सगळीकडे फिरायला लागतात. कुठे राहिलं प्रेम? कुठे राहिल्या भावना? कुठे राहिली भक्ती? गुरुवर पण नाही, देवावर पण नाही. प्रेम हा शब्दाची आपल्याकडे सोयीस्कररित्या त्याची अदलाबदल करता येते. प्रेम हा शब्द असा आहे सोयीस्कररित्या. त्यासाठी सगळं हे पाहिजे. म्हणजे मी जप केला तर जपावर इतकं माझं प्रेम पाहिजे की देवाने सुद्धा असं पटकन मी विचारलं पाहिजे, अरे बास की आता किती करतोस, काय पाहिजे बोल तुला. त्यांनी विचारलं पाहिजे. मला असं म्हणायचं की प्रेम ह्या शब्दाचा अर्थ खूप इतके सुंदर आहेत. म्हणजे खरंच जर तुम्ही कोणावर जर प्रेम केलं तर ते बोलून दाखवायला लागत नाही हो, ते कृतीत दिसतं. तुम्ही देवावर प्रेम केलं हे कृतीत दिसतं, सांगायला लागत नाही. लोक हिस्ट्री सांगतात, हिस्ट्री सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आणि मग त्या सगळ्या शेवटी सांगतात की इतकं प्रेम आहे माझं त्यांच्यावरती. सेवा, निस्वार्थ सेवा. निस्वार्थ सेवा म्हणजे काय करतो? जाताना परत काहीतरी मागून यायचं ना घरी. का आणि कशासाठी? मला म्हणायचं तुम्हाला जर मिळवायचं आहे प्रेम, तुम्हाला जर करायचं आहे, पहिले स्वतःवर खूप छान प्रेम करा. स्वामींवर खूप चांगलं प्रेम करा. मागू मात्र काही नका. मग बघा सगळं तुमच्या जवळ आहे. गुरुवर प्रेम करा पण मागू नका काही, नाहीतर मग कायच, हा गुरु झाला तो गुरु झाला, सगळ्यांच्या प्रेमात पडले. 32 गुरु झाले, 32 जणांच्या प्रेमात पडले, पण प्रेम कुठे सक्सेस झालं नाही, कारण कुठल्याच गुरुनी काम नाही केलं. मग तुमचं प्रेम खरं आहे, तुमची भक्ती खरी आहे, तुमच्या भावना खऱ्या आहेत, तुमची मैत्री खरी आहे, काय खरं आहे? आयुष्यामध्ये खूप काही आहे हो. प्रेम हा शब्दच इतका सुंदर आहे.
तर मला असं वाटतं की तुम्ही यापुढे जे काही कराल प्रेमाने त्याला मोजू नका, करत राहा. निस्वार्थीपणा काय हा कृतीत दिसू देत. म्हणजे मी एका माणसाला एकदा पाहिलं, मी स्वामींच्या मंदिरात जायचो, मंडईमध्ये पुण्यामध्ये स्वामींचा मठ आहे, मी गुरुवारी जायचो. बाहेर ते मला ग्रस्त नेहमी भेटायचे. म्हणजे मी स्वामींना काही मागितलं नाही बरं का, अजिबात नाही. मी म्हणत अरे वा, आतापर्यंत सगळं जेवढे मी माणसं पाहिली त्याच्यामुळे तुम्हीच मला अशा दिसलात की तुम्ही खरोखर स्वामींकडे काही मागितलं नाही. पण म्हणलं गोष्ट चांगली आहे, म्हणजे स्वामींनी तुम्हाला काय दिलं, कशाला काय द्यायला पाहिजे, आपल्याला आहे सगळं मस्त. दुर्दैव असं एकदा की ते यायच्या आधी मी तिथं होतो आणि ग्रस्त स्वामींच्या समोर गेले आणि हळूहळू पुटपुटत होते. म्हणून मी जवळ गेलो की काय पुटपुटत, एकदा ऐकू तरी. तर ते पुटपुटत होते. मुलाचं लग्न लावून दिलं, पण घरामध्ये सून भयंकर त्रास देते हो, रोज भांडणं चाललीत त्यांची, ते सोडवा यातनं. मी शेजारीच होतो. म्हटलं स्वामींकडे तुम्ही काही मागत नाही, मग कसं काय. नाही म्हणले दुःख आहेत. तुम्ही म्हणलं ना स्वतःला फसवू नका. प्रेम करायचं तर निस्वार्थीपणे असं मस्त सुंदर प्रेम करा. गुरुवर प्रेम करायचं असंच करा. कोणाला तुम्ही प्रेम करा. प्रेम हा शब्दच इतका खूप सुंदर आहे. कधी कधी मला नेहमी असं वाटतं की प्रेमाने आपल्यासाठी कोणी माणूस रडत असेल तर जगायला काय हरकत आहे. मजा येते. प्रेमाने एखाद्याने आपल्यासाठी जर जेवण बनवलं असेल तर जेवायला काय हरकत आहे. प्रेमाने त्यांनी एखादी आपल्यासाठी काहीतरी गोष्ट केली असेल तर ती करायला काहीच हरकत नाही. पण तो तसा करणारा पाहिजे. आजकाल प्रेमामध्ये भेसळच सापडतो खूपदा. म्हणजे मला आजकाल इतके अनुभव आहेत की माझ्याकडे येणार लोक म्हणतात काका तुमचं खूप प्रेम आहे माझं, समजायचं 2 महिन्यानंतर येणारच नाही हा. कारण त्याचं काम जर मी केलं तर हा येणार आहे, त्याचं काम मी नाही केलं तर हा येणारच नाही. म्हणजे काम करणं मस्ट आहे. प्रेम स्वामींवर करा, साईबाबांवर करा, गजानन महाराजांवर करा, विठ्ठलावर करा. तुम्ही जे तुम्हाला दैवत आवडतं त्याच्यावर मनापासून प्रेम करा. बघा पूर्वीचे संत आठवा की त्यांनी मनापासून प्रेम केलं, भक्ती केली, प्रेमाने भक्ती केली. त्यांचे अनुभव पहा, मग खूप छान असतं. अजून बरंच काही बोलण्यासारखं आहे. पुढच्या भागामध्ये आपण अजून काही बोलणार आहोत. तर मंडळी नक्की विचार करा, आपण कोणावर प्रेम केलंय का, आणि त्याच्या आधी आपण स्वतःवर प्रेम केलंय का. मग खूप छान आहे. नमस्कार. तेव्हा मंडळी आमचं ओम स्वामी समर्थ साधना केंद्र हे YouTube चॅनल जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमचे दर गुरुवार आणि रविवारचा एपिसोड बघता येतील. तेव्हा भेटूया पुढल्या भागात पूज्य जोशी काकांसोबत.